अरे आपण पेनच सागर लिया 315 पाकिट नरेंद्र पासून योगेश पासून नरेंद्र पासून योगेश बियाणं उपलब्ध करून द्या ना, नाही तर मग एक काम करा ना, वरतून फवारा मारून द्या ना, मारून टाका. आमची घेणार फोटो बहुत करा बहुत. दादा तुम्ही इथं बियाण्यासाठी आलेला काय परिस्थिती? बियाण्यासाठी आलेलो आम्ही इथं सकाळी 7 वाजतापासून लाईनीत आहे. पाण्याची व्यवस्था नाही, उपाशीपोटी आम्ही इथं लाईनीत लागलेलो आहोत. 200 ते 250 300 पब्लिक आहे इथं. तर बियाण्यासाठी इतका उशीर लागून राहिला. 12 वाजले अजून आमचा नंबर पण नाही आला आणि भेटून 2 बॅग भेटत आहेत. अशी परिस्थिती आहे आमची, खूप वाईट परिस्थिती आहे. इथं काही पाणी वगैरे तुम्हाला? पाण्याची व्यवस्था नाही, नाश्ता नाही, काहीच नाही आहे. आणि उन्हात बसलेलो आहोत आम्ही. पेंडॉल नाही आहे, काहीच नाही आहे. दुकानदाराकडून काहीच व्यवस्था नाही, पाण्याची सुद्धा व्यवस्था नाही आहे. 2 बॅगा देतात त्याच्यासाठी खूप वेळ लावून राहिले. 3 ते 4 तास झाले आम्हाला सकाळपासून. 7 वाजल्यापर्यंत बसलो आम्ही आणि 2 मिनटं पाणी आणण्यासाठी गेले म्हणून नंबर कटून दिला. कोपन भेटून नाही राहिलं. बाहेर गावून येऊन आम्हाला तरी पण काहीच भेटून नाही राहिलं. 5 बॅगा म्हणतात पण 3च बॅगा द्यायले. उन्हात अनात गाडी न लागता न येता धावपळ लेकरं बाळं टाकून घरून येण्यासाठी तरी पण आम्हाला हेच त्रास आहे. आम्हाला रोजचा नंबर येऊन नाही राहिला. अजित 115 बियाण्यासाठी सकाळी 5 वाजतापासून लाईनमध्ये आहो. अकोल्यात 144 कलम आहे, 46च्या वर पारा आहे. शेतकरी सगळे जसं माहीत झालं तसे झुंबड करून लाईनमध्ये उभे आहेत. कोणालाच अजूनपर्यंत भेटलेलं नाही. नंबर देऊन राहिलेत आणि आम्ही बियाणं घ्यायसाठी बाहेर जर गेलो ब्लॅकनं तर 1400-1500 रुपयाची बॅग आहे. लाईनमध्ये लागून त्या मूळ किमतीत भेटणार आहे. म्हणून प्रत्येक शेतकरी कापसाचं बियाणं मिळवायसाठी लाईनमध्ये उभा आहे. कापूस विकताना भाव भेटत नाही आणि बियाणं विकत घेताना बियाणं भेटत नाही. शेतकरी जाईल तरी कुठं? सरकारनं याकडे लक्ष द्यावं आणि शेतकऱ्याच्या समस्या सोडवाव्या अशी आमची शेतकऱ्यांकडून विनंती आहे. इथं आता पाण्याची व्यवस्था केलेली आहे. इथं पोलिसही आलेले आहेत. पण आतापर्यंत बाकीचे जे कृषी केंद्रावर जर तुम्ही पाहिलं तर कुठलीच व्यवस्था नाही. उन्हीत उभे आहेत. इथं जरी थोडीशी सावलीची व्यवस्था आहे, उभं राहायला जागा नाही. लोकांची गर्दी झाली. अकोला जिल्ह्यातला सगळा शेतकरी आता इथं येऊन लाईनमध्ये लावून आपलं हाल अपेक्षा करून कापसाचं बियाणं घ्यायला इथं उभा आहे. पोलीस स्टँड कोतवाली येथे स्वाती सीड्स जे आहे इथे आज बियाणे वाटपसाठी शेतकरी वर्ग इथं हजर आहे. त्यांना कुपन देऊन रांग लावून व्यवस्थितपणे बियाणे वाटप सुरू आहे. सदरमध्ये उन्हाचं गांभीर्य लक्षात घेता इथे स्वाती सीड्स यांना पाण्याची व्यवस्था आणि शेड याबाबतही त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहे. शेतकरी बांधव यांना शांततेत बियाणे घेण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे बंदोबस्त सुरू आहे. बियाणे वाटप शांततेत सुरू आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.